श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. उद्या सकाळी स्वामी तुमच्यासाठी एक चमत्कार करणार आहे. तुमच्या भविष्यात बदल, सर्व चिंता मिटवून टाकणार आहेत. हा संदेश शेवटपर्यंत एका भयंकर दुःख, चिंता, दारिद्र्य, भीती पळून जाईल. सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल. तुमच्या मनामध्ये मतभेद मिटून जाईल. जेव्हा तुम्ही झोपेमधून उठता तेव्हा सर्वप्रथम देवाचे नवीन दिवस दाखव, बदल, आभार आणि स्वतःला स्पष्ट करा की आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज सर्व काही माझ्या मनासारखे होणार आहे. माझे सर्व कामे मार्गी लागणार आहेत. माझा आजचा दिवस आनंदाचा जाणार आहे. तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल आनंदी आहात. तुमच्यावर स्वामीची कृपा आहे आणि असे कोणतेही शस्त्र नाही जे तुमच्या विरुद्ध तयार केले जाऊ शकते, जे यशस्वी होईल. तुम्ही काय करता हे स्वतःला सांगता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमच्या जास्त सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे आणि मग दिवस सकारात्मक होऊन जातो. सगळे मार्ग लागतात. सर्व काही मनासारखे घडू लागते. स्वामी मनात जेव्हा गोष्टी कठीण होऊ लागतात तेव्हा अशा सोडू नका. संकट घाबरायला पण जेव्हा संकटापासून लांब जाण्याचा प्रयत्न कराल तेव्हा ते तुम्हाला अजून घाबरवाल. तुमच्या जवळ अजून जवळ येईल. म्हणून संकट न घाबरता त्यांचा सामना करा, त्यांचा मार्ग काढा. तुम्ही फक्त प्रयत्न करा, बाकी तुमच्या प्रयत्नात प्रसंग तुम्हाला मार्ग दाखवेल. तुम्हाला सफलता देईल. फक्त योग्य ते प्रयत्न करा, यश नक्की मिळेल. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी तुमचा आशीर्वाद राहू द्या असं टाईप करा. आज रात्री तुम्ही सर्व शक्तिमान देवांच्या कुशीत झोपत असताना तुमच्या प्रश्न वाढाचा भावना जाणवेल. स्वामी म्हणतात थांबा, निर्णय घेण्यास दोनदा विचार करा. तुला तुझ्याशी माझ्याशी चांगले नाते जोडा असेल तर तू केलेले पाप पुन्हा करू नको. तू पापाला माझ्यापासून लांब होत जाशील. तू जितके पुण्य काम जाशील तितके माझ्या जवळ येत असेल. मला प्रिय होत जशी पुन्हा सुख झालेले पाप प्रायश्चित्त करण्यास स्वामी मला क्षमा करा असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा. भाग्यवंत ठरशील. गोष्ट या जगात जे पाप रूपांतर पुण्य करू शकते. प्रत्यक्षान सांगतोय की ईश्वर दिसत नाही, पण खरं तर हे आहे की संकटास वेळी कोणी साथ देत नाही, तेव्हा कोणत्या न कोणत्या रूपात देव साथ देत असतो. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्यांचा तिरस्कार कधीच करू नका. ती व्यक्ती स्वास्थ्य पेक्षा जास्त तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून पडत असते. प्रत्येक असे प्रेमाने वागला पाहिजे. श्री स्वामी.